नमस्कार मित्रांनो, टेक विथ चॅनलमध्ये मी आपला मित्र अक्षय आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हॉल तिकीट हे रिलीज झालेले आहेत. CETचं हॉल तिकीट काढायचं कसं या संदर्भात आपण एक व्हिडिओही केला आहे. पण जर समजा आपल्याकडे युजर आय डी आहे आणि आपण पासवर्ड विसरला आहात, तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की आपण आपला पासवर्ड कसा रिसेट करायचा आहे. सर्वप्रथम आपण गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर आपल्याला CET सेल हे टाकून जी पहिली लिंक येते त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर साइन इन, जिथं आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड आपल्याला विचारला जाईल. जर आपल्याला ईमेल आय डी पासवर्ड माहिती असेल तर आपण तो टाकू शकता, किंवा जर आपल्याला पासवर्ड माहिती नाही आहे तर फॉरगेट युअर पासवर्डवर क्लिक करा. ईमेल आय डी टाकून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक ईमेल येईल. त्या ईमेलला क्लिक करून तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता. पासवर्ड रिसेट झाल्यानंतर पुन्हा एकदा साइन इन पेजवर यायचं. ईमेल आय डी पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोफाईल, हेल्प डेस्क आणि त्याच्या शेजारी असलेलं हॉल तिकीट अँड ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे. आपण ज्या एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे, UG असेल, PG असेल, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन, PG पोस्ट ग्रॅज्युएशन. आपण जसं की ज्या एक्झामसाठी आपण एक्झाम फॉर्म रजिस्ट्रेशन करतो त्याचं हॉल तिकीट आपल्याला या इथे दिसत असतं. जसं की हायर एज्युकेशनमध्ये MAH, BEd, जनरल अँड, जसं याचं हॉल तिकीट आपल्याला इथं शो होत आहे तसं गेट हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर आपण नवीन विंडोवर जाऊ. त्यामध्ये डाउनलोड ॲडमिट कार्डचं एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर, आपलं नाव आणि डाउनलोडसाठी डाउनलोड ॲरो, त्या ॲरोवरती क्लिक करून आपण नवीन पेजवर जाऊ. नवीन पेजवर गेल्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड हे समोर दिसणार आहे. ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर आपले नाव, डेट ऑफ बर्थ, एक्झाम डेट, की आपली एक्झाम कधी आहे ते, एक्झाम सेंटर, ज्या ठिकाणी आपल्याला एक्झाम द्यायची आहे ते एकदा ते तपासून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काही समस्या येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच तुमची मदत करण्याचा प्रयत्न करील. इथून पुढे आपल्या चॅनलवर असे विविध व्हिडिओ येतच राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.